हॅलो, नमस्ते. मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 2-2.5 महिने झाले आपले ब्लॉग व्हिडिओ काहीच येत नव्हतं. कारण मला खूप असं थकवा जाणवत होता आणि डॉक्टरांनी पण 2-2.5 महिने आराम करण्यासाठी सांगितले होते. आता जरा म्हणजे बरं वाटते जसं-जसं दिवस पुढे जात आहेत तसं-तसं. तर त्याचं कारण पण तसंच होतं कारण आय एम प्रेग्नंट आणि 4 लग्नाला आमच्या 4 वर्ष झालेली होती आणि आम्हाला 4 वर्षामध्ये कन्सीव्ह झालेलं नव्हतं. तर मला डॉक्टरांनी ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यावेळेस मला डॉक्टरांनी पी-सी-ओ-एस आहे असं सांगितलेलं होतं. पी-सी-ओ-एस असताना पण आम्हाला फायनली गुड न्यूज भेटलेली आहे 4 वर्षानंतर अक्षरशः. तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे, की पी-सी-ओ-एस असून तर पी-सी-ओ-एस एक आणि आहे आणि पी-सी-ओ-डी एक आहे. तर दोन्ही पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस एक आहे. दोन्ही डिफरंट खूप डिफरंट असं काही नाहीये. दोन्ही पण झाल्यानंतर तेच होतं. आपलं वेट वाढणं, परत हार्मोनल इम्बॅलन्स तेच सगळ्या गोष्टी दोन्हीही झाल्यानंतर होत असतात. पण डॉक्टरांनी मला पी-सी-ओ-एस आहे असं सांगितलेलं होतं. तर मी पी-सी-ओ-एस कमी करण्यासाठी काय-काय काय-काय म्हणजे माझ्या आहारामध्ये किंवा रुटीनमध्ये मी काय-काय चेंजेस केले मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मी काय करायचे ज्यावेळेस आपण उठतो, पी-सी-ओ-एस पी-सी-ओ-एस किंवा या ज्या पिरियड्सच्या समस्या आहेत आणि लठ्ठपणा जो आहे, हे कशाप्रकारे चक्र आहे. पी-सी-ओ-एस झाल्यामुळे पण लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणा झाल्यामुळे पण पी-सी-ओ-एस अटॅक करू शकतो आणि त्यामुळे सगळ्या ह्या पिरियडच्या समस्या उद्भवू शकतात. कारण माझे पण पिरियड इरेग्युलर होते. त्यामुळे मी डॉक्टरांकडे त्यासाठीच गेले होते, की पिरियड रेग्युलर म्हणजे येत नाहीयेत असं-तसं त्याच्यासाठीच मी गेलेले होते. 2 महिनेच मी डॉक्टरांकडे गेले आणि तिसऱ्या महिन्यामध्ये ज्या महिन्यामध्ये आम्हाला कन्सीव्ह झालं, त्या महिन्यामध्ये मी म्हणजे ट्रीटमेंट सोडून दिलेली होती. म्हणजे गोळ्या वगैरे काहीच नव्हत्या. म्हणून त्यामुळे मी हे नॅचरलीच कन्सीव्ह झालं असं मी म्हणू शकते. कारण आयुर्वेदिक जो आहे उपचार जो आहे त्याचा रिझल्ट लगेच येत नाही, पण थोड्या दिवसांनी येतो, पण येतोच. तर मी त्यासाठी काय करायचे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघतच असाल, मी शाळेत जात होते, म्हणजे जॉब करत होते. मी आता जॉब सोडून दिलेला आहे. कारण जूनपासून नाही करायचं असं मी ठरवले. कारण कन्सीव्ह झाल्यापासून डॉक्टरांनी पण 2-3 महिने आराम करायला सांगितलं होतं, त्यामुळे पण आणि दगदग तेवढी होत नाही म्हणजे जॉब करणं हे त्यामुळे आणि 4 वर्षांनी गुड न्यूज भेटली त्यामुळे थोडंसं जपावं असं म्हणून मी जॉब सोडून दिलेली आहे. तर मी सकाळी उठल्या-उठल्या चहा पीत नव्हते. तुम्हाला मी रुटीन सांगते. मी ज्यावेळेस शाळेत जात होते आणि जेव्हा मला पी-सी-ओ-एस झाला होता, त्यावेळेस माझं काय रुटीन होतं आणि मी काय चेंजेस केले आणि मी काय खात होते, तेव्हा मला पी-सी-ओ-एस झालेला होता आणि मी काय खाणं माझ्या आहारामध्ये चेंजेस केले, त्यामुळे कमी होत गेला माझा पी-सी-ओ-एस. तर मी अगोदर चहा प्यायचे. चहा आणि बिस्किट. उठल्या-उठल्या एक बिस्किटचा पुडा आणि चहा मला लागायचा. ज्यावेळेस नवीन-नवीन लग्न झालं त्यावेळेस म्हणजे मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट जे असतात ते मी खूप खायचे. परत बाहेरलं खाणं, जंक फूड आणि गोड खाणं, जिलेबी, गुलाबजामुन असे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मला खूप वजन वाढलं होतं माझं आणि वजन वाढल्यामुळे पी-सी-ओ-एस अटॅक केलेला होता. त्यामुळे पिरियड 3-3 महिने लेट होऊ लागले माझे. मग मी काय केलं, की ज्यावेळेस मी स्कूल जॉइन केलं, मी काय करायचे, एक असं महिन्याभराचे कूट करून ठेवायचे मी डब्बीमध्ये. त्यामध्ये जवस, मेथ्या, परत आपले पांढरे तीळ असतात, तीळ आणि बडीशोप थोडीशी त्यामध्ये जिरे टाकून मी आधी भाजून घ्यायचे मीठ टाकून तव्यावर आणि ते मिक्सरमधून बारीक अशी पूड करून एका डब्यामध्ये महिनाभर ठेवून द्यायचे आणि ते मी रोज सकाळी 1 चमचा टाकून पूर्ण पाणी उकळू देऊन आणि उकळून देऊन ते पूर्ण पाणी प्यायचे आणि ते जे खाली उरलेलं असतं ते पण कचकच चावून खायचे. तर मी हे कूट बनवून ठेवायचे महिन्याला आणि संपले की मी परत बनवायचे. तर ज्यांना एवढा कुटाणा करायची गरज नाही त्यांनी फक्त आणि फक्त मेथ्या भिजवायच्या रात्री थंड पाण्यामध्येच भिजवायच्या आणि ते पाणी पिऊन टाकायचं आणि मेथ्या कचकच चावून खायच्या. त्यांनी पण पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डी कमी होतो. अशा पद्धतीने मी ते कूट करून ठेवायचे आणि ते सकाळी पाणी प्यायचे आणि तुम्हाला चहा पिण्याची तर सवय असेल किंवा चहा पिल्याशिवाय तुमचा दिवसच जात नसेल, तेव्हा मी काय करायचे, मला पण तशीच सवय होती. जेव्हा मी 9:30ला शाळेत जायचे त्यावेळी 9 वाजता मी चहा प्यायचे. कारण उठल्या-उठल्या चहा प्यायचे नाही उपाशी पोटी.
तर मी ते पाणी अगोदर प्यायचे. टिफिन वगैरे सगळं आवरल्यानंतर, बांधून ठेवल्यानंतर मग जाते वेळेस चहा प्यायचे. चहा पण नुसता चहा प्यायचे, म्हणजे सोबत बिस्किट वगैरे काहीच नाही. मैद्याचे पदार्थ अजिबात खायचे नाही. तर आणि मी स्वीट खाणं म्हणजे गोड खाणं अजिबात बंद केलं. तुम्हाला जर खायचीच इच्छा असेल, ज्यांना PCOS, PCOD आहे अ, त्यांना, तर त्यांनी जेवणाच्या 3 तास अगोदर स्वीट खायचं. म्हणजे जेवणाच्या आणि आपण जे स्वीट खातोय त्यामध्ये 3 तासाचं अंतर पाहिजे आणि जेवताना आपल्याला स्वीट खायचं नाही. तर ह्या सगळ्या मी गोष्टी पाळल्या आणि जेवणामध्ये पण थोडा भात कमी केला मी आणि पोळी आणि दुपारच्या जेवणामध्ये दही हे कंपल्सरी पाहिजेच आपल्याला, कारण खूप चांगलं असतं दुपारी दही खाल्लेलं आणि रात्री आपण दूध पिऊ शकतो. रात्री दूध खाल्लेलं चांगलं असतं आणि सकाळी दुपारी दही खाल्लेलं. मग तसंच मी टिफिनला दही, पोळी भाजी, दही किंवा सलाद असेल ते घेऊन जायचे. लंचला झालं. डिनरला थोडेसं मी आता भात तर मी सकाळी म्हणजे लंचला नेतच नव्हते. तर आणि रात्री थोडंसं खिचडी खायची. एवढी आपली मोठीमध्ये बसेल एवढी खिचडी मी खायची रात्री. अशा पद्धतीने माझं वेट पण कमी कमी होत गेलं आणि रोज 15 मिनिट तरी मी व्यायाम करायचे. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, कारण तेव्हा तर स्कूल होते. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दिवस मावळेला किंवा सकाळी मी व्यायाम करायचे 15 मिनिट तरी. तर अशा पद्धतीने मला कन्सीव्ह झालेला आहे. म्हणजे नॅचरलीच म्हणते मी. PCOS आणि PCOD आपल्यावर अटॅक केला हे आपल्याला कसं समजतं? तर आपलं वजन वाढतं, परत आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होतं, परत आपले मूड स्विंग्स होतात. काहीही करण्याची न इच्छा होणं, हे सगळ्या गोष्टी PCOS, PCOD झाल्यानंतर होतात. मला माझ्या बाबतीत जे झालं मी तुम्हाला सांगते. मला तसंच व्हायचं. माझं जसं म्हणजे वजन वाढत जायचं. माझं जेवण कितीही कमी असलं, म्हणजे कितीही कमी केलं मी तरी माझं वजन वाढत जायचं. कारण ते PCOS होतं. त्यामुळे तर मी जे पदार्थ म्हणजे घरगुती पदार्थ यूज केले, त्याने मला खूप फायदा झाला. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला पण नक्कीच फायदा होईल. ज्या महिलांना PCOS किंवा मुलींना PCOS, PCOD आहे आणि जे कन्सीव्ह करायला प्रयत्न करत आहेत, तसं तर त्यांना मी सांगू इच्छिते, की हे घरगुती पदार्थ आहेत. ते तुम्ही नक्की ट्राय करा.